नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण राज्यसेवा मुख्यच्या GS3 पेपरमधील HR भागातील 9वा चॅप्टर विकलांग व्यक्तीचे कल्याण हा चॅप्टर अभ्यासत आहोत. या चॅप्टरवरती आयोग दरवर्षी 4 ते 5 क्वेश्चन विचारते. तर अपंगांसाठी कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय संस्था कोणत्या आहेत याचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. त्यामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय शारीरिक विकलांग संस्था ही नवी दिल्ली येथे कार्यरत आहे. स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुनर्वसन प्रशिक्षण आणि संशोधन संस्था कटक येथे कार्यरत आहे. राष्ट्रीय अस्थि विकलांग संस्था कोलकाता येथे कार्यरत आहे. राष्ट्रीय विधी विकलांग संस्था देहरादून येथे कार्यरत आहे. अलियावर अंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था अलियावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था मुंबई येथे कार्यरत आहे. राष्ट्रीय मानसिक विकलांग संस्था सिकंदराबाद येथे कार्यरत आहे. राष्ट्रीय बहुविकलांग्रस्त व्यक्तींच्या सबलीकरणार्थ संस्था ही चेन्नई येथे कार्यरत आहे. तर या संस्थांचा सविस्तर अभ्यास आपण करू. त्यामधील पंडित दीनदयाल उपाध्याय शारीरिक विकलांग संस्था ही नवी दिल्ली येथे कार्यरत आहे. या संस्थेची स्थापना 1975 झाली असून 2002 साली याला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्यात आले. वरती प्रशासकीय आणि वित्तीय नियंत्रण हे सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाचे आहे. या संस्थेच्या स्थापनेअगोदर कार्यरत असलेल्या जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन आणि इतर संबंधित संस्थांना भारत सरकारने 1975 साली ताब्यात घेऊन 1976 साली नवीन संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेमार्फत कोणकोणते कार्यक्रम राबवले जातात तर बॅचलर ऑफ फिजिकल थेरपी, बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, बॅचलर ऑफ प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक्स अशा प्रकारचे कार्यक्रम हे दीनदयाल उपाध्याय शारीरिक विकलांग संस्थेमार्फत चालवले जातात. या संस्थेचे सर्व कार्यक्रम हे दिल्ली विद्यापीठाशी संलग्न आहेत. तर पंडित दीनदयाल उपाध्याय शारीरिक विकलांग संस्था ही नवी दिल्ली येथे कार्यरत असून 1975 या संस्थेची स्थापना झाली आहे. 2002 साली पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे याला नाव देण्यात आले. या संस्थेचे कार्य ही संस्था सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयात कार्य करते. या संस्थेमार्फत जे कार्यक्रम राबवले जातात ते दिल्ली विद्यापीठाशी संलग्न कार्यक्रम आहेत. दुसरी संस्था आहे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुनर्वसन आणि प्रशिक्षण आणि संशोधन संस्था कटक. या संस्थेची कशासाठी कार्य करते तर ही संस्था लोकोमोटर डिसॅबिलिटीज म्हणजेच अस्थि विकलांगतेसाठी कार्य करणारी संस्था आहे. लोकोमोटर डिसॅबिलिटीचे पूर्णपणे वैद्यकीय पुनर्वसन करण्यासाठी स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुनर्वसन प्रशिक्षण आणि संशोधन संस्था कार्य करते. या संस्थेची पार्श्वभूमिका आहे तर मार्च 1974ला डायरेक्टर ऑफ आर्टिफिशियल लिम्स फिटिंग सेंटर नवी दिल्ली येथे या संस्थेची स्थापना 1974ला करण्यात आली. काही कालावधीनंतर या संस्थेचे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोस्थेटिक आणि ऑर्थोटिक ट्रेनिंग असे नामकरण करण्यात आले. 1975 साली ही संस्था ओडिशा राज्यातील कटक जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात आली. म्हणजेच स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुनर्वसन प्रशिक्षण संस्था ही 1974ला दिल्ली येथे स्थापन करण्यात आली होती. 1975ला ती ओडिशा राज्यातील कटक या जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात आलेली ही संस्था आहे. 1976 पासून ती पुन्हा या संस्थेचे नाव नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोस्थेटिक आणि ऑर्थोटिक ट्रेनिंग असं करण्यात आलं. स्थापनेपासून 1984 पर्यंत ही संस्था अल्मिको अंतर्गत कार्यरत होती. यानंतर या संस्थेला स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्यात आला. 1984 साली पुन्हा या संस्थेचे नाव नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिहॅबिलिटेशन ट्रेनिंग अँड रिसर्च असं ठेवण्यात आलं. 2004 साली या संस्थेस स्वामी विवेकानंद यांचे नाव देण्यात आले. तर स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुनर्वसन आणि प्रशिक्षण संशोधन संस्था कटक येथे कार्यरत असून हे अस्थि विकलांगासंबंधीचं प्रशिक्षण, पुनर्वसन आणि संशोधन करणारी संस्था. 1974ला या संस्थेची स्थापना नवी दिल्ली येथे झाली होती. 1975ला ही संस्था ओडिशामधील कटक जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात आले. 2004 साली या संस्थेत स्वामी विवेकानंद यांचे नाव देण्यात आलेले आहे. पुढची संस्था आहे राष्ट्रीय अस्थि विकलांग संस्था कोलकाता. राष्ट्रीय अस्थि विकलांग संस्था कोलकाता या संस्थेची स्थापना 1978ला झाली होती. ही संस्था अपंगांचे पुनर्वसन करणे, शस्त्रक्रिया करणे, उपकरणे पुरवणे तसेच अपंगांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचेही कार्य करते. ही संस्था अपंग पुनर्वसन क्षेत्रात सर्वोच्च दस्तऐवजीकरण व माहिती केंद्र म्हणून कार्य करते. तर राष्ट्रीय अस्थि विकलांग संस्था ही कोलकाता येथे कार्यरत असून 1978ला या संस्थेची स्थापना झालेली आहे. पुढची संस्था आहे राष्ट्रीय दृष्टी विकलांग संस्था देहरादून. दृष्टी विकलांग संस्था देहरादून या संस्थेची स्थापना 1943 साली दुसऱ्या महायुद्धात जखमी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी सेंट डुन्स्टन हॉस्टेल फॉर द वॉर ब्लाइंडेड ही संस्था स्थापन करण्यात आली होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये अंध झालेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था होती. 1950 साली ही संस्था भारत सरकारने ताब्यात घेतली. 1967 साली या अगोदर कार्यरत असलेल्या अनेक संस्थांचे एकत्रीकरण करून सरकारने नॅशनल सेंटर फॉर ब्लाइंडेड
अशी या संस्थेचं नामकरण करण्यात आलं. 1979ला या संस्थेला नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर व्हिज्युअली हँडिकॅप्ड असे नाव देण्यात आले. 1982 पासून ही संस्था स्वायत्त संस्था म्हणून कार्यरत आहे. ही संस्था दृष्टीहीन व्यक्तींचे शिक्षण, प्रशिक्षण तसेच पुनर्वसन क्षेत्रात बिगर शासकीय संस्था, संशोधन संस्था यांच्या सहाय्याने कार्य करते. तर राष्ट्रीय दृष्टिविकलांग संस्था देहराडूनला जी संस्था स्थापन झाल्या ती 1943मध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये अंध झालेल्या सैनिकांच्या पुनर्वसनासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था होती. 1950 साली या संस्थेला भारत सरकारने स्वतःच्या ताब्यात घेतलं आणि 1982 पासून या संस्थेला स्वायत्त दर्जा प्राप्त झालेला आहे. पुढची संस्था अली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था. कर्णबधिर व्यक्तींसाठी कार्य करणारी संस्थेची स्थापना मुंबई येथे झाली होती. 1983ला या संस्थेची स्थापना झाली. ही संस्था 9 ऑगस्ट 1983 रोजी स्थापन करण्यात आलेली आहे. वाचन आणि श्रवण अक्षमतेशी संबंधित कार्य करणारी संस्था आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या अपंग व्यक्तींसाठीच्या सबलीकरण विभागांतर्गत ही संस्था कार्यरत आहे. अली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था ही मुंबई येथे कार्यरत असून 1983ला स्थापन झालेली संस्था वाचन आणि श्रवण अक्षमतेशी संबंधित कार्य करते. पुढची संस्था आहे राष्ट्रीय मानसिक विकलांग संस्था सिकंदराबाद. राष्ट्रीय मानसिक विकलांग संस्था सिकंदराबाद या संस्थेची स्थापना 1984 साली मानसिक विकलांगतेशी संबंधित नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेंटली हँडिकॅप्डची स्थापना करण्यात आली. ही संस्था कोणकोणत्या उद्दिष्टांसाठी कार्यरत आहे तर मानव संसाधन विकास, संशोधन आणि विकास, पुनर्वसनासाठी विविध केंद्रांची निर्मिती, स्वयंसेवी संघटनांसाठी सल्लागार सेवा, समुदाय आधारित पुनर्वसन सेवा ही उद्दिष्टे या संस्थेची आहेत. या संस्थांतर्गत डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर स्तरावरती वेगवेगळे कोर्सेससुद्धा उपलब्ध करून दिले जातात. या संस्थेचे नाव बदलण्यात आले असून ही संस्था आता नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी या नावाने कार्यरत आहे. राष्ट्रीय मानसिक विकलांग संस्था सिकंदराबाद येथे कार्यरत असून 1984 साली या संस्थेची स्थापना झालेली आहे. पुढची संस्था आहे राष्ट्रीय विकलांगताग्रस्त व्यक्तींच्या सबलीकरणाची संस्था. या संस्थेचं मुख्यालय चेन्नई या ठिकाणी. या संस्थेची स्थापना 2005 साली झाली होती. याचा उद्देश काय तर बहुविकलांगता असलेल्या व्यक्तींचे व्यवस्थापन, प्रशिक्षण, पुनर्वसन, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक विकासासाठी मानव संसाधन विकसित करणे हे राष्ट्रीय बहुविकलांगग्रस्त व्यक्तींच्या सबलीकरणासाठी जी चेन्नई येथे संस्था स्थापन करण्यात आली होती 2005ला त्या संस्थेचं उद्देश आहेत. आता अपंग व्यक्तींसाठी वित्त पुरवठा करण्यासाठी महामंडळाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय विकलांग वित्त व विकास महामंडळ याची स्थापना कधी करण्यात आली तर 1997ला या विकलांग वित्त व विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. याचं उद्दिष्ट काय तर विकलांग व्यक्तींच्या विकासासाठी स्वयंरोजगार प्रकल्पांना आर्थिक सहाय्य करणं हे या महामंडळाचं कार्य. व्यावसायिक तांत्रिक शिक्षणासाठी कर्जे उपलब्ध करून देण्याचं कार्यही राष्ट्रीय विकलांग वित्त व विकास महामंडळ ज्याची स्थापना 1997ला करण्यात आली होती ते महामंडळ करतं. अपंगांसाठी महाराष्ट्रानं कोणकोणत्या पुढाकार घेतलेत किंवा महाराष्ट्र राज्य सरकारनं कोणकोणते पुढाकार घेतलेत तर त्यामध्ये MPSCमधून 3% जागा या अपंगांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात. सरकारी नोकरीसाठी वयाची अट आता 45 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली. पदोन्नतीमध्ये सुद्धा अपंगांसाठी 3% आरक्षणाची तरतूद करण्यात आली. अपंगांना मोटर वाहन करारातून सवलत देण्यात आलेली आहे. बस भाड्यामध्ये 75% भाडे सवलत ही अपंगांना महाराष्ट्र सरकार देते. अपंगांच्या कल्याणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोणकोणत्या घडामोडी घडल्या त्यामध्ये पहिली घडामोड आहे इंटरनॅशनल इयर ऑफ डिसेबल्ड पर्सन्स हे 1981 साली साजरं करण्यात आलं. इंटरनॅशनल इयर ऑफ डिसेबल्ड पर्सन्स हे 1981 साली साजरं करण्यात आलं. तर युनायटेड नेशन्सचं डिकेड फॉर द डिसेबल्ड पर्सन्स हे 1983 ते 1992 या काळात साजरं केलं गेलं. तर इंटरनॅशनल इयर हे 1981ला साजरं केलं गेलं. सलामांका डिक्लेरेशन हे अपंगांसाठीचं 1994ला सलामांका स्टेटमेंट जाहीर केलं गेलं. बिवाको मिलेनियम फ्रेमवर्क हे 2002ला जाहीर करण्यात आलं. कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज या संबंधीचा ड्राफ्ट 2006ला तयार केला होता. यावरती सह्या 2007ला करण्यात आल्या होत्या आणि या कायद्याचा अंमल 2008 पासून सुरू झाला होता. त्याचबरोबर अपंगांसाठीची इन्शुरन्स स्ट्रॅटेजी ही 2012ला घोषित करण्यात आली होती. तर इंटरनॅशनल इव्हेंट कोणते होते तर इंटरनॅशनल इयर 1981, दशक 1983 ते 92, सलामांका स्टेटमेंट 1994, बिवाको मिलेनियम फ्रेमवर्क 2002, कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज 2007 आणि इन्शुरन्स स्ट्रॅटेजी ही 2012ची. अपंगांसंबंधीची एक योजना बघायची राहिली संगम योजना. संगम योजना कधीची आहे तर 15 ऑगस्ट 1996 रोजी अपंगांच्या वित्तीय समावेशनासाठी संगम योजना सुरू करण्यात आली. यामध्ये काय करण्यात येणार होतं तर अपंगांचे स्वयंसहायता गट निर्माण करून या योजनेत अपेक्षित होतं
अशा स्वयंसहायता गटाला स्वयंरोजगारासाठी 15,000 रुपयांची मदत ही संगम योजनेअंतर्गत देण्यात होणार होती. तर संगम योजना 15 ऑगस्ट 1996ला सुरू झालेली योजना होती. ती अपंगाच्या वित्तीय समावेशनासाठी सुरू करण्यात आलेली योजना होती. तर अपंगांसाठीचे 2 कायदे आतापर्यंत मंजूर करण्यात आले. 1995चा आणि 2016चा दुरुस्ती कायदा. 1995चा कायदा हा कशासाठी पूरक होता, तर युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर द एशिया आणि पॅसिफिक यांनी जे तरतुदी सांगितल्या होत्या त्यांच्या तरतुदींना पूरक असा 1995चा कायदा होता. तर 2016चा कायदा कोणत्या तरतुदींना पूरक होता, तर कन्व्हेन्शन ऑफ द राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज हे जे कन्व्हेन्शन होतं 2016ला त्याचा ड्राफ्ट तयार करण्यात आला होता. 2007ला त्याच्यावरती सह्या झाल्या होत्या आणि 2008ला त्याचा अंमल सुरू झाला होता. या कायद्यांना पूरक असा 2016चा कायदा होता. 1995चा जो कायदा होता त्याच्यामध्ये 7 प्रकारच्या अपंगत्वांचा समावेश होता. तर 2016च्या कायद्यानुसार 21 अपंगत्वाचा समावेश करण्यात आला होता. 1995च्या कायद्यानुसार शासकीय नोकरीमध्ये 3% आरक्षणाची तरतूद होती. तर 2016च्या कायद्यानुसार 4% आरक्षणाची तरतूद अपंगांसाठी करण्यात आलेली आहे. 1995च्या कायद्यानुसार अपंग बालकांच्या शिक्षणाच्या हक्काच्या तरतुदी या अपुरी होत्या. तर 2016च्या कायद्यानुसार यामध्ये अपंगांच्या शिक्षणविषयी हक्काच्या तरतुदींचा समावेश करण्यात आला. तर अशा प्रकारे 2016चा कायदा हा 1995च्या कायद्याची दुरुस्ती करून करण्यात आलेला आहे. तर आपण आत्ता संस्था कोणकोणत्या बघितल्या अपंगांसाठीच्या. पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट फॉर द फिजिकली हँडिकॅप्ड 1975ची संस्था आहे, नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द ऑर्थोपेडिकली हँडिकॅप्ड ही कोलकाता येथे कार्यरत असणारी संस्था 1978ला स्थापन झाली होती. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द व्हिज्युअली हँडिकॅप्ड ही संस्था 1982ला स्थापन झाली होती डेहराडूनला. अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द हिअरिंग हँडिकॅप्ड ही 1983ला मुंबई येथे स्थापन झाली होती. स्वामी विवेकानंद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिहॅबिलिटेशन ट्रेनिंग अँड रिसर्च ही 1984ला ओरिसामधील कटक येथे स्थापन झाली होती. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द मेंटली हँडिकॅप्ड ही सिकंदराबाद येथे 1984ला स्थापन झाली होती. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स ही दिल्ली येथे 1984ला स्थापन झाली होती. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ मल्टिपल डिसॅबिलिटीज ही 2005ला तमिळनाडू येथे कांचीपुरम या ठिकाणी स्थापन झालेली संस्था आहे. तर अपंगांसाठीच्या योजना कोणकोणत्या आपण बघितल्या, तर 1972ला अल्मिको ही संस्था स्थापन झाली होती, जी अपंगांसाठी कृत्रिम अवयव तयार करण्याचं कार्य करते. त्यानंतर 1981ला एडीप योजना म्हणजेच असिस्टंट टू डिसेबल्ड पर्सन्स अपंगांना सहाय्य करण्यासाठी कोणत्या प्रकारचं, तर कृत्रिम अवयव बसवण्यासाठी सहाय्य करण्यासाठीची योजना 1981ला सुरू करण्यात आली होती. 1992ला भारतीय पुनर्वसन परिषद कायदा मंजूर करण्यात आला होता. 1995ला अपंगांसंबंधीचा कायदा मंजूर करण्यात आला. 1996ला अपंगांचं वित्तीय समावेशन करण्यासाठी संगम योजना सुरू करण्यात आली. 1999ला दीनदयाल योजना सुरू करण्यात आली अपंगांसाठी. त्याच वर्षी बहुविकलांग कायदा पास करण्यात आला. 2006 साली राष्ट्रीय अपंगांसाठीचे राष्ट्रीय धोरण घोषित करण्यात आले. 2015ला सुगम्य भारत अभियान घोषित करण्यात आले. तर 2016ला अपंगांसाठीचा कायदा नव्याने दुरुस्ती करून नव्याने घोषित करण्यात आला. तर अशा प्रकारे विकलांग व्यक्तींचे कल्याण हा चॅप्टर समाप्त झालेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण 10वा चॅप्टर सुरू करणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.